नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मुहूर्त मण्याची नवीन डिझाइन बघणार आहोत, 2 पदरी। तर त्याच्यासाठी मी काळे मणी घेतलेले आहेत, ती बारीक गोल्डन मणी घेतलेले आहेत, छोटी साईज। त्यानंतर आपल्याला इथे काळे मणी लागणार आहेत, 2 चमकीचे मणी क्रिस्टल घेतलेले आहेत आणि गहू मणी घेतलेले आहेत 2, एक मोठा मणी आणि स्क्रू लागणार आहे। तर हे बघा, आता इथे मी धागा घेतलेला आहे, डबल करून घेतलेला आहे धागा। हा बघा, इतका लांब घेतलेला आहे, म्हणजे थोडे आपल्याला गळ्याबरोबर करायचं आहे। तर त्याला सुया पण बांधून घेतलेल्या आहेत 2 इथे मी। आणि आता आपल्याला सुरुवातीला स्क्रू वाहून घ्यायचा आहे। तर दोन्ही पदर पकडून आपल्याला स्क्रू वाहून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि आता दोन्ही सुया वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहे ती। हे बघा, आता दोन्ही पदर आहेत ना, ते मी बाजूला करून घेतलेले आहे ती। आणि आपल्याला जे काळे मणी आहेत ना, ते ओवून घ्यायचे आहेत आपल्याला मागच्या साईडला। हे बघा, अशी साईज घेतलेली आहे सर्वात छोटी काळ्या मण्यांची। आणि आता ते दोन्ही पदरांमध्ये आपल्याला निम्यापर्यंत ओवून घ्यायची आहे ती। तर सर्वात छोटी साईज आहे ती घ्यायची आहे, किंवा मोठी घेतली तरी सुद्धा तुम्हाला चालू शकतो, नाहीतर क्रिस्टल मण्यांमध्ये पण खूप छान दिसतं। आता हे बघा, अजून आपल्याला थोडेसे ओवून घ्यायचे आहे ती। आणि मग पुढे आपल्याला डिझाइन बनवायची आहे मण्यांमध्ये। हे बघा, आता इतकं घेतलेलं आहे। आता दोन्ही साईडला आपल्याला, म्हणजे ह्या साईडला जेवढे ओवलेले आहेत तेवढेच आपल्याला इकडच्या पदरामध्ये पण ओवून घ्यायची आहे ती। आता हे बघा, मी ह्या साईडची पण मणी तेवढे ओवून घेते। खूप साऱ्या डिझाईन आहे ती मुहूर्त मण्यांच्या, तर आपण म्हणजे तुम्हाला जी आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ओवू शकतात। तर मोठी पण एक गंठण टाकलेले आहे मुहूर्त मण्यांमध्ये मी, खूप छान डिझाईन आहे ती पण। आणि लांब बनवलेले आहे, त्याच्यामुळे तिचा लुक खूपच छान दिसतो। हे बघा, आता दोन्ही हे पदर आहेत ना, ते सारखेच आपल्याला मणी बघायचे आहे, ती कमी जास्त होऊ नये म्हणून व्यवस्थित। हे बघा, एका साईडची थोडीशी जास्त आहे ती, तर तेवढे मी काढून घेते। दोन्ही आपल्याला सारखंच करून घ्यायचे आहे ती दोन्ही बाजू। तर हे बघा, आता मी दोन्ही पदराचे सारखेच करून घेते आणि मग आपल्याला डिझाईन बनवायची आहे इथे। हे बघा, आता यानंतर आपल्याला छोटे गोल्डन मणी आहेत ना, ते 5 टाकून घ्यायचे आहे ती एका सुईमध्ये। 2 3 4 आणि 5 हे छोटे बिंदी, म्हणजे सिंगल बिंदीवाले गोल्डन मणी ती। आणि ते आपल्याला हे बघा, अशा पद्धतीने एका पदरामध्ये ओवून घेतले की दुसरी जी सुई आहे ना, आता हा सुरुवातीला जो एक मणी आहे ना आपल्याला, तर त्याच्यामधून आपल्याला सुई टाकून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने। आणि आता इकडच्या सुईमध्ये एक मणी ओवून घ्यायचा आणि हा जो मणी आहे तो एक पुढे ढकलायचा आणि हा जो दुसरा मणी आहे ना, त्याच्यामधून आपल्याला सुई काढायची आहे। तर हे बघा, ज्या हातात तुम्ही अशा पद्धतीने मणी पकडाल ना, तोच हात नेहमी पकडायचा आहे। तर हे बघा, इकडं माझा हा उजवा हात आहे, तर उजव्या हातात मी एक मणी ओवून घेतलेला आहे। आणि आता दुसऱ्या ह्या मण्यांमधून ही सुई काढून घ्यायची आहे। हे बघा, अशी डिझाईन होते। आणि यानंतर आपल्याला परत आता इथे 2 मणी येते, हे बघा, तर परत एक मणी पुढे करायचा असा, आणि उजव्या हाताचा जो मणी आहे ना, मी त्याच्यामध्ये
एका सुईत एक मणी वळून घेते आणि ह्या मण्यांमधून ही सुई काढायची आहे. असा पिळ होतोय असं म्हणजे ते व्यवस्थित करून घ्यायचं. परत आपल्याला पदर उलटे पालटे होतात. आणि यानंतर आपल्याला दोन्ही सुया पकडायच्या आहे. ती हे बघा, दोन्ही सुया एकदम पकडून एक गहू मणी टाकायचा आहे आणि त्यानंतर मध्ये काळा मणी टाकायचा आहे, एक चमकीचा डिस्को. त्यानंतर गोल्डन मणी मोठ्या साईजचा, हा हे बघा असा डिझाईनचा घेतलेला आहे मी थोडा. आता दुसरा चमकीचा मणी वावायचा आहे आपल्याला. तर सुया जरा मागे पुढे करून घ्यायचे आणि यानंतर आपल्याला दुसरा जो आहे तो मणी टाकायचा आहे, गहू मणी. आणि आता हे मागे वळून घ्यायचे आहे, ती धाग्यामध्ये खेचून घ्यायचे. आणि आता आपण हे बघा, आता दोन्ही सुया मी परत अलग करते आणि गोल्डन मणी आहेत ना ते 5 ते वळून घ्यायचे आहे. ती हे बघा 4 आणि 5. आता हे बघा, ही डिझाईन आहे ती बनवायची आहे आपल्याला. तर सुरुवातीचा जो मणी आहे तो तसंच आपल्याला वळून घ्यायचा आहे. बघा असा पकडून ही जी सुई आहे ना ती टाकून घ्यायची, म्हणजे असे पदर व्यवस्थित घट्ट होतात, सैल होत नाहीत. आणि त्यानंतर हे बघा, एक मणी पुढे ढकलून घ्यायचा असा आणि जो हा मागचा मणी आहे ना, हे बघा मागच्या मणी आहे ना त्याच्यातून आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर इथे मी एक मणी घेतलेला आहे या उजव्या हाताच्या सुईमध्ये आणि ती सुई आपल्याला ह्या मण्यामधून काढून घ्यायची आहे. समोरच्या साईडनीच आपल्याला सुई टाकून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. आणि परत आपल्याला जसे पदर होते तसेच पकडायचे आहे ती, कारण सुई टाकल्यानंतर इकडचा पदर तिकडे जातो, म्हणून मग आपल्याला परत ते जसे पदर होते ना तसेच करून घ्यायचे आहे ती. तर हे बघा, आता इथे हा मणी पुढे ढकलून द्यायचा आहे आणि उजव्या हाताच्या सुईमध्ये मी परत एक मणी टाकून घेते. हे बघा गोल्डन. आणि जो हा मागचा मणी आहे ना त्याच्यातून आपल्याला सुई टाकून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने डिझाईन तयार होते आपले. आणि आता इथे परत आपल्याला हे काळे मणी आहे ते टाकून घ्यायचे आहे. ते तर दोन्ही पदरांमध्ये आपल्याला परत एवढेच मणी इकडे वळून घ्यायचे आहे. ते हे बघा, आता एका साईड पहिले आपण कंप्लीट करून घेणार आहोत आणि आता दुसऱ्या साईडच्या मणी वळून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि मग दोन्ही पदर सारखे करून घेऊया, दोन्ही बाजूचे मणी. आणि आता हे बघा, दोन्ही पदर आपल्याला असे फिरवून घ्यायचे आहे ती आणि मधल्या मण्याला व्यवस्थित पकडून आपल्याला इथे बरोबर करून घ्यायचे आहे. तर हे बघा, इकडच्या साईडला कमी पडतात म्हणून मग मी परत वळून घेते. हे बघा, आता इथे मी दोन्ही पदर सारखे करून घेतलेले आहेत आणि आता स्क्रू वळून घ्यायचा आहे आपल्याला. तर स्क्रू हा उलट्या साईडने आपल्याला म्हणजे वळून घ्यायचा आहे. आणि आता ह्या सुया कापून टाकायच्या आहे ती आणि व्यवस्थित ते बांधून घ्यायचं आहे. तर हे बघा, एकदम स्क्रूच्या
तोंडाजवळ इथे पकडायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला 2 ते 3 गाठी मारून घ्यायची आहे ती. आता हे बघा, इथं उरलेला धागा आहे तो कापून टाकायचा आहे आणि मेणबत्तीने चिपकवून टाकायचं आहे. म्हणजे ते गाठ मारतो ना आपण, ते निष्ठत नाहीत. आता दोन्ही साईडचं मी कापून टाकलेला आहे उरलेला धागा. आणि हे बघा, आता तुम्हाला दाखवते मी. खूप सुंदर अशी डिझाईन चालू आहे ही आता. आणि खूप अशा छान छान डिझाईन मी बनवून टाकण्याचा प्रयत्न करेल. हे बघा, आपली सुंदर अशी मुहूर्तमणी डिझाईनची नवीन छान सुंदर डिझाईन तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्की बनवा. हे बघा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी जे व्हिडिओ टाकते, म्हणजे ज्या डिझाईन बनवते व्हिडिओच्या, त्याच मी मेशो, फ्लिपकार्टवरती टाकलेल्या आहेत. तर तुम्ही नक्की जाऊन सर्च करा ना. म्हणजे तुम्ही जर बनवू शकत नाही तर विकत घेऊ शकतात, त्याच्यावरून तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.